शनी बेनुसर आणि सचिन निंबाळकर हे दोन अनुभवी फलंदाज. रवी व्यास पुणेकडून गोलंदाजीला आले. रवी व्यास. शनी बेनुसरने पहिला चेंडू खेळून 1 धाव मिळली आहे. या दरम्यान पहिल्या चेंडूवर सिंगल घेतले. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल. दोनही संघ बलाढ्य संघ आणि भलत्याच फॉर्म मध्ये आहे राजू शेख आणि फारुख बागवान. आणि गोलंदाजीमध्ये भलत्याच फॉर्म मध्ये आहे सतपाल सिंग रोर, रवी व्यास आणि हरीश जानिरे. या 5 खेळाडूंनंतर कोणालाच संधी मिळालेली नाही या संघामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करण्याची. एक मंगेश सोडला तर त्याने सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दरम्यान शनी बेनुसरला पूर्णपणे चकवलंय. तिसरा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू. 50 वर्षाचा हा गोलंदाज या मैदानावर गोलंदाजी करतोय. डे नाईट क्रिकेटचा हा क्रिकेटचा महोत्सव. आज हा अंतिम फेरीचा सामना चालू आहे. 3 चेंडू नंतर धावसंख्येले बिनबाद 2. या दरम्यान पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला आहे गोलंदाजीच्या दिशेने. नवीन चेंडू आहे. कोणताही धोका पत्करत नाही शनी. अजूनही त्याला त्याच्या नावारूपाला साजेशी कामगिरी करताना ही एक संधी आहे. रात्रीचे जवळजवळ 10:10 झालेत आणि अशा वेळी एक उत्कृष्ट खेळ करून तो संपूर्ण स्पर्धेची सांगता करण्यासाठी इच्छुक असेल शनी. पुन्हा एकदा रवी व्यासकडे डोलला चेंडू. 1 धाव अतिरिक्त गेली आहे. चेंडू जर अडवला असता तर 1 धाव वाचली असती, परंतु हरकत नाही. चौकार षटकारांचं हे षटक आहे टेनिस क्रिकेट मधलं आणि यावर अजूनही कोणताही चौकार षटकार आले नाहीये. धावसंख्या झाली आहे 4 धावा बिनबाद. शेवटचा चेंडू हा पहिल्या षटकातील. या दरम्यान पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने शॉर्ट लेगवर गेलेला चेंडू आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे बिनबाद 5 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी केली रवी व्यास. जेवढी आपण तारीफ करू या खेळाडूची तितकी कमी. जो अनुभव तो 25व्या वर्षी करत होता तोच अनुभवने गोलंदाजी 50व्या वर्षी सुद्धा करतोय. सतपाल सिंग रोर ज्याच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे असा हा खेळाडू. ज्युनियर महेंद्रसिंग धोनी. त्याची फलंदाजी गोलंदाजी नाही तर त्याच्या जिद्दीला सलाम. आणि उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याने मागच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. जी क्वालिफाईंग मॅच होती त्यामध्ये त्याने याच संघाच्या विरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि विजय मिळवून दिला होता आपल्या संघाला. फारुख बागवानने सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली होती. राजू शेखने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याचबरोबर मंगेशने उत्कृष्ट फलंदाजी केली. हरीश जानिरेने आणि सगळ्या खेळाडूंना ज्यांना ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी केली. त्याचबरोबर टिकुलन सुद्धा उत्कृष्ट खेळ करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. पराग औरंगेने मोठी खेळी नाहीये परंतु महत्त्वाच्या खेळी केल्यात. त्यानंतर शनी बेनुसर असेल, सचिन निंबाळकर असेल, स्वतः संघमालक टिकू दीक्षित यांनी पहिल्या सामन्यात लागोपाठ 5 गडी बाद करण्याची किमया साधली होती. तर रफिक बाप्पू असतील ज्यांनी आपला अनुभव पूर्णपणे झोकून दिला शेवटच्या षटकामध्ये आणि जास्तीत जास्त कमी धावा कशा होतील याचा प्रयत्न केला. सतपाल सिंग रोड सामना करतो आणि या दरम्यान शनी बेनुसर याने पॅव्हलियनच्या दिशेने मारला हा मिड ऑफ आणि कव्हरच्या बरोबर मध्यमध्ये जो सेफेस्ट फटका असतो क्रिकेट मधला 1 बाउन्स चौकार. आणि पहिला चौकार आला या महाअंतिम फेरीचा पहिला चौकार. जे कोणी खेळाडू जेवले नसतील त्यांना मी विनंती करतो पॅव्हलियन मध्ये जेवणाचे पॅकेट्स आहेत तुम्ही जेवून घ्या. पुन्हा एकदा शनी बेनुसर या ठिकाणी थोडा चुकला होता परंतु झेल झालेला नाहीये. थोडा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव केली आहे. अगदी गली आणि पॉइंटच्या बरोबर मधोमध पडला चेंडू. सप्पन स्वामी, पराग औरंगे यांच्यावर भिस्त असेल या संघाची. दबावचा सामना, महत्त्वाचा सामना. नक्कीच सप्पन स्वामी यांचा अनुभव यावेळी कामी येईल. आधीच्या दोनही सामन्यांमध्ये त्यांनी ती कामगिरी केली नाहीये. पुन्हा एकदा सचिन निंबाळकर. आपण या खेळाडूची जेवढी तारीफ करू तेवढी कमीच आहे.
याला माहित आहे सामना 8 षटकांचा आहे, अजूनही वेळ आहे आणि चौकार आणि षटकार हा फलंदाज सहज मारू शकतो. रिव्हर्स स्वीपने षटकार मारण्याची ताकद ठेवतो. जो रिव्हर्स स्वीपचा षटकार राजू शेखने मारला होता तो षटकार हा सहज मारू शकतो. इतके उत्कृष्ट दोन्ही संघामधील खेळाडू आहेत आणि त्याचमुळे हे या महाअंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. या दरम्यान पुन्हा एकदा पॉइंट आणि गलीमध्ये गेला चेंडू, धावचित करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलाय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही सलामीवीरांच्या वतीने. सावध पवित्रा घेतलाय. जरी हाणामारीची षटकं असतील तरी सावध सुरुवात आणि संत सुरुवात केली आहे. 8 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं झाली आहेत. 2 षटकाच्या मध्यावर धावसंख्या झाली आहे 12 धावा, बिनबाद 12, 1 षटक आणि 4 चेंडू झालेत. पंच म्हणून कामगिरी करतायत वसंत, डिंगडॉंग आणि फ्रान्सिस. या दरम्यान रिव्हर्स स्वीप आणि तुम्हारा नाम तुम्हारी पर्सनॅलिटी को शोभा देता है. 501 रुपयांचं पारितोषिक कमवले राजूभाई शेख. हवेमध्ये सूर मारून कदाचित मी चुकणार नसेल तर आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट झेल ठरलेला आहे. आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट झेल ठरला. यापेक्षा उत्कृष्ट झेल मी तरी पाहिला नाहीये आणि तो झेल घेतलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज सलामीवीर सचिन निंबाळकर, जो सहज आणि लिलिया फटके मारू शकतो रिव्हर्स स्वीपचे. तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता. तुम्ही हा झेल पुन्हा पुन्हा पाहू शकता. तुम्हाला नेहमीच सुखद आनंद देईल. फारुख बागवानने याने उजवीकडे हवेत सूर मारून हा महत्वाचा गडी बाद केलाय. सतपाल सिंग रोन यांनी आपल्या संघासाठी खातं खोललंय. 501 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा फारुख बागवान याने कमवलंय. पारितोषिक महत्वाचं नाही, हा झेल बरीच वर्ष कायमस्वरूपी युट्यूब वरती स्मरणात राहील जोपर्यंत ही क्लिप असेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सप्पन स्वामी जो नावाजलेला धडाकेबाज फलंदाज आहे, टिकविलेंचा आधारस्तंभ, टिकविलेंचा तन आणि मन ज्या खेळाडूत गुंतलेला असता असा सप्पन स्वामी फलंदाजीला आलाय. पुन्हा एकदा सावध पवित्रा. आता मात्र सप्पन स्वामीला माहित आहे 8 षटकांचा सामना, अजूनही 6 षटकं बाकी आहेत. यानंतर 6 षटकं बाकी आहेत. पहिल्या 2 षटकांनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 13 धावा. संत आणि सावध सुरुवात, महत्वाचा गडी घालत अजूनही सामना अतिटतीचा होणार हे निश्चित. दबाव हा दोन्ही संघांवर आणून जास्त दबाव असेल टाउन टायगर संघावर, कारण की सुरुवातीचा सामना नाहीये. हा सामना आहे अंतिम फेरीचा सामना. ज्या धावा करतील त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. या ठिकाणी आज जवळजवळ 10:30 वाजायला आलेत तरी सुद्धा या मैदानावर प्रेक्षक उपस्थित आहेत आणि या प्रेक्षकांच्या क्षमतेला दाद देऊ आपण. आज रात्र झाली तरी प्रेक्षक आणि लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ हजारो प्रेक्षक हा सामना पाहत आहेत. कारण 24 लाईव्ह इव्हेंट ही एक प्रसिद्ध संस्था आहे रायगड क्रिकेटमधील. यांची क्वालिटी तुम्ही यूट्यूबवर लाईव्ह बघू शकता. या ठिकाणी पराग आवरंगे आहेत जे जाणते आहेत की लाईव्ह टेलिकास्ट कसं दिसलं पाहिजे आणि त्यांचा अभिजित कदमवर विश्वास आहे. ते जे लाईव्ह टेलिकास्टवाले आणतील ते बेस्ट असेल हे नेहमी ते तोंडावर सांगतात. म्हणजे बरेच वेळा ते बोलून नाही दाखवत, पण तू जे काय काय लाईव्ह टेलिकास्ट जे रेल्वेगाडं चालतात ते त्यांना आवडत नाही हे ते व्यक्तिगत मला सांगत असतात. परंतु त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की जे पण लाईव्ह टेलिकास्टवाले असतील ते योग्य असतील. मग ते गोव्याचे असतील. मला आठवतं एकमेव व्यक्ती ज्यांनी मला सांगितलं होतं गोव्यातलं लाईव्ह टेलिकास्ट बेस्ट आहे. या ठिकाणी सप्पन स्वामी स्वेट ऑन फायर. सप्पन स्वामी तुला खेळावंच लागेल. टिकू इलेव्हनसाठी खेळावं लागेल. या संघाला विजय करण्यासाठी खेळावं लागेल. या समोरच्या संघाला हरवण्यासाठी खेळावं लागेल. कारण की आतापर्यंत 3 सामन्यामध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नाहीये.
या ठिकाणी शनी बेनुसरने पुन्हा एकदा चौकार. आता मात्र सामन्याचं पारड पुन्हा एकदा टिकविलन या संघाकडे झुकत चाललंय, परंतु सामना अजूनही खूप लांब आहे. 2 गडी बाद झाले तर सामना पुन्हा एकदा टाउन टायगर संघाकडे वळेल, परंतु टाउन टायगर संघाचा जो आत्मविश्वास आहे हा खूप उंचावलेला आहे, कारण त्यांचा फारुख बागवान आणि राजू शेख हे दोनही फलंदाज भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. तर गोलंदाजीमध्ये हारिस जानीरे, रवी व्यास, सतपाल सिंग रोर जो ऑलराऊंडर आहे भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. मंगेश उत्कृष्ट फलंदाजी करतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला हा सामना महाअंतिम फेरीचा. या दरम्यान शनी वेणुसर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि दबाव किती मोठा असतो ते पाहू शकता तुम्ही. हा शनी रेल्वे ग्राउंडला प्रॅक्टिसमध्ये सहज फलंदाजी करतो, परंतु जो सामना असतो तो सामना खूप महत्त्वाचा असतो. ॲक्च्युअल स्पर्धेमध्ये सामने खेळताना तुम्ही काय कामगिरी करता ही बघितली जाते. प्रत्येक खेळाडूवरती दबाव हा दिसून येतोय. या दरम्यान हलक्या हाताने खेळला आहे. फक्त एक धाव असू शकते. थोडीशी चूक झाली असती सतपाल सिंग करून, परंतु कोणतीही चूक केली नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या झाली आहे 3ऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर. 3रं षटक सुरू आहे पुणे यांकडून. धावसंख्या झाली आहे 23 धावा. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. सप्पन स्वामी सेट ऑन पॉयर मिड विकेटला मारलेला हा खणखणीत षटकार. मोठा खेळाडू असतो तो नेहमी मोठ्या सामन्याची बघत असतो आणि तीच कामगिरी करतो सप्पन स्वामी. साखळी सामन्यांमध्ये यांनी तितकी चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे मी त्याची नाराजी डायरेक्ट व्यक्त केली, परंतु आता मात्र सप्पन स्वामी हा समाचार या सामन्यामध्ये. ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये जितका सहभाग टाउन टायगर क्रिकेट क्लब, मास्टर क्रिकेट असोसिएशन, क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा यांचा आहे, त्याचबरोबर ज्या आपल्याला ट्रॉफीसाठी प्रायोजक आलेत जे 4 संघ मालक आहेत. मग एक संघ मालक टिकूबाई दीक्षित असतील, दुसरे संघ मॉर्निंग स्टार्स, तिसरा संघ असेल 7, चौथा राजूभाई शेख. या संघ मालकांमुळे ही स्पर्धा यशस्वी होते, कारण की आर्थिक समीकरण खूप मोठं आहे. या मैदानाचं आर्थिक समीकरण खूप मोठं आहे. खेळणाऱ्यांना कल्पना नसेल, परंतु आर्थिक समीकरण हे फक्त आम्ही आयोजक करतो आम्हाला माहिती आहे, खूप मोठं आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात महागडं डे नाईटचं ग्राउंड हे गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम नंतर. याच्यापेक्षा जास्त रेटचं डे नाईट ग्राउंड कुठेच नाहीये. एक झेल सुटला, त्या झेल नंतर ओव्हरचे 2 असे टोटल 4 रन गेलेत. गोलंदाजात डोकावून मला हा खणखणीत षटकार. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट.
आता अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय टिकुरेन संघ. या षटकामध्ये तब्बल धावून 4 धावांनी 2 षटकार आलेत. शनी बेनुसर आणि सप्पन स्वामी या दरम्यान एक मोठं अपील झालंय. आत्मविश्वास वाटतोय फारुख बागवान यांना आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एक मोठं अपील केलंय. 4 षटकांमध्ये 48 धावा, प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी राखत अंतिम फेरीमध्ये सुरुवात केली आहे. आता मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये मला अजून आठवतंय फक्त 13 धावा झाल्या होत्या. त्यानंतर चार षटकात 48 धावा, प्रति षटकामागे 12 धावा. परंतु दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज, त्यामुळे सामन्याचा पारड कोणता संघ चुकेल आत्ता तरी सांगता येणार नाहीये. प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजगी दिसतीये. प्रेक्षक म्हणतात की आता कदाचित सामना एकतर्फी झुकेल, पण माझा अनुभव हा सांगतोय अजूनही कोणता सामना कोणी जिंकला नाहीये. आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत झालं ज्यांना रोज रील्सवर बघतो. अनिकेत, आज काय खाणार? मध्यावर पहिल्या धावाच्या मध्यावर 48. अनिकेत मामा जे संघ मालक आहेत आर्यन इलेव्हनचे, सहाय्यक कोच, प्रत्येक टुर्नामेंट ज्यावेळी असतील लोणावळ्यामध्ये कोणत्याही असोसिएशनच्या असो, ती क्रिकेट क्लब ऑफ लोणावळ्याची असो, मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या असो किंवा टाउन टायगर क्रिकेट किंवा अन्य कोणत्या क्लबच्या असो, परंतु हा व्यक्ती प्रत्येक असोसिएशनशी जोडला गेलेला आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक असोसिएशन जोडला गेलेला आहे. जे आहे गोलवाला नंबर थोडे छोटे घर, मॅगी मोठी. एका हातात काय कर माहिती का? या ठिकाणी आता मात्र कुठेतरी मनोबल
पडल्यासारखा संघ खेळतोय. मोठा संघ असून सुद्धा अंतिम फेरीचा दबाव, त्यांच्या गोलंदाजीचा जो समाचार घेतला होता त्यामुळे कुठेतरी नाराज झाले सतपाल सिंग आणि त्यांचा खेळावर प्रभाव दिसतोय. परंतु क्रिकेटमध्ये अजूनही हार आणि जीत खूप लांब आहे. जिद्दीने खेळा, कधीही तुम्ही कमबॅक करू शकता. 80 धावा जरी झाल्या तरी त्या 80 धावा तुम्ही सहज पूर्ण करू शकता. इतका आत्मविश्वास तुमच्या संघामध्ये असेल तर निश्चित तुम्ही जिंकू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने टोलाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न पण अपयशी ठरलेत मनोज डावखुरे. फिरकी गोलंदाज, कुठेतरी संत झाली आहे धावसंख्या सुद्धा. परंतु आधीच्या 4 षटकात 48 धावा तब्बल 12च्या सरासरीने केल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाजी करतोय सप्पन स्वामी आणि शनी बेनुसूर. अंतिम फेरीमध्ये हे दोघे उत्कृष्ट खेळ करतायत. या दरम्यान पुन्हा एकदा यॉर्कर करून घेतला चेंडू. लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 55 धावा 5 षटकाच्या अखेरीस. फक्त 7 धावा दिल्यात. मनोजने एकदा जोरदार टाळा. फक्त 7 धावा दिल्यात. 5 षटकांनंतर 55 धावा. महाअंतिम फेरीचा सामना, लोण्याच्या इतिहासातील पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा महाअंतिम फेरीचा सामना. 2 बलाढ्य संघ, टिकू दीक्षित यांचा टिकू विलन विरुद्ध राजूभाई शेख यांचा टाउन टायगर. या 2 मित्रांच्या संघांमध्ये, या 2 हे जिवलग मित्र आहेत दोघं आणि या 2 जिवलग मित्रांच्या संघ मालकी असलेल्या 2 संघांमध्ये हा सामना आहे. फ्रान्सिस यांनी इशारा दिलाय सुपर ओव्हर, माफ करा बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे. यामध्ये 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर असतील. सर्कलच्या 30 यार्डच्या फक्त 3 खेळाडू. फ्रान्सिस सर, फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचा षटक आहे. रवी व्यास गोलंदाजीला आलाय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रवी व्यासवर ही जबाबदारी दिली आहे. कर्णधार राजू शेख आणि फारुख बागवान उपकर्णधार या दोघांनी. या आधीचं षटक उत्कृष्ट टाकलं होतं मनोजने. फक्त 7 धावा दिल्यात. 4 षटकांमध्ये 48 धावा होता. 5 षटकांमध्ये 55. फक्त 7 धावा दिल्यात. मी फक्त यासाठी सांगतो की याआधी 12च्या सरासरीने या धावा कुठल्या होत्या टिक विलन संघाने. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतो, जे खेळाडू किंवा उपस्थित प्रेक्षक जेवले नसतील त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केलेली आहे. मी विनंती करतो, अजूनही फक्त शेवटचे 4 पॅकेट्स राहिलेत, ते 4 पॅकेट्स खाऊन टाका. या ठिकाणी कोपऱ्याच्या एका आणि या दरम्यान मिड विकेट मध्ये टोललेला कणकणीत षटकार रविभाई व्यास यांचे आक्रमण करतो शनी बेनुसर. मी आधी सुद्धा सांगितलं होतं या खेळाडूची ताकद खूप मोठी आहे. तालुक्यातील युवा आयकॉन खेळाडू आहे. पहिल्या 3 सामन्यामध्ये त्याला उत्कृष्ट कामगिरी करता सप्पन शनी बेनुसर सॅट ऑन फायर. आता मात्र या खेळाडूला रोखणं अवघड झालंय.
हॅलो. हॅलो. या ठिकाणी जे लागोपाठ 3 षटकार ठोकले होते त्यासाठी टिक्कू दीक्षित सरांकडून 201 रुपये तर शंकर सरांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. आता मात्र शनी बेनुसरने समाचार घेतलाय आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलं या गोलंदाजीवर. जे हाणामारीचं षटक होतं या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार मारलाय. 4 षटकारांनी 1 चौकार मारला या षटकामध्ये. काहीचं महागडं षटक ठरलं आहे. धावसंख्या झाली आहे 6 षटकाच्या अखेरीस. सहा षटकाच्या अखेरीस 81 धावा. आता मात्र सांगितलं तर उत्कृष्ट खेळाडू आहे परंतु त्याला तो खेळ करता आला नाही. पण अंतिम फेरीसाठी त्याने अंतिम फेरीत एक खेळ ठेवला होता. शंकर सरांतर्फे 501 आणि टिकूबाईतर्फे 201 रुपयांचं पारितोषिक मिळालंय त्याच्या अर्धशतकासाठी. हा सामना अर्धशतक तोडले शतकाच्या जवळ जातोय तो. वैयक्तिक 69 धावांवर खेळतोय आणि त्याने जर शतक झळकवलं तर 7 करून 5001 रुपयांचं पारितोषिक. या दरम्यान शतकाच्या प्रयत्नामध्ये बाद केलाय. 7 याने चांगल्या मनाने पारितोषिक लावलं असेल कदाचित. 5001 रुपयांचं पारितोषिक होतं त्या शतकावर. एक 30 धावांची गरज होती फक्त. टिकू दीक्षित जे संगमालक यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक बेनुसूरच्या अर्धशतकासाठी. तर शंकर भाऊ यांच्या सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक. या तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक शनीच्या अर्धशतकासाठी. तर शनीने जर 100 धावा केल्या असत्या तर 7 तर्फे 5001 रुपयांचं पारितोषिक होतं. उत्कृष्ट फलंदाजी केली आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फलंदाजी शनी बेनुसर तर्फे.
दोन चेंडू निर्धाव टाकलेत, एक चौकारानंतर 7 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली 92 धावा. घेऊन येतो या अंतिम फेरीच्या पहिल्या डावातील हरीश जानिरे. पण एक षटकार घेतला होता मिड विकेट मध्ये. या ठिकाणी उपस्थित आहेत. हे खेळाडू हा सामना आपापल्या संघासाठी बघत असतील. प्रत्येकाचे फेवरेट संघ असतील. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत या षटकातील. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू. या दरम्यान यश राऊत डावखुरा फलंदाज, त्याने एक धाव केली. दुसरी घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो धावबाद होता, तो वाचलाय. या ठिकाणी पंच फ्रान्सिस, जे तटस्थ पंच आहेत, त्यांनी नो बॉलचा इशारा दिलाय आणि या नो चेंडू च्या नियमानुसार हा फ्री हिट असेल. या दरम्यान फाईन लेगच्या डोक्यावरून मारलेला खणखणीत चौकार. आता मात्र जवळजवळ 100 धावांच्या जवळ पोहोचला हा खेळाडू. हा संघ धावसंख्या झाली आहे
100 धावा पूर्ण झाल्यात आणि 100 धावा पूर्ण करणारा हा TQ11 ठरला या स्पर्धेतील पहिला संघ. 100 धावा 3 आकडी धावसंख्या गाठणारा हा ठरला पहिला संघ. जो संघ साखळीमध्ये या संघासोबत बाद झाला होता तो संघ वर्चस्व गाजवतोय अंतिम फेरीमध्ये. शेवटच्या एक चेंडू टोलला हा फाईन लेगच्या डोक्यावर, माफ करा, थर्ड मॅनच्या डोक्यावर मारला रिव्हर्स स्वीपचा. एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज पूर्ण केली आहे. तिसरी धाव होती का पाहूया, आणि तिसरी धाव काढताना हा खेळाडू बाद झालाय. आत्ताच्या 2 धावा, 102 धावा, 103 धावांचं आव्हान असेल टाउन टायगर क्रिकेट संघाकडे.
दुसरा डाव सुरू होतोय. 102 धावा केल्या टिकविलोन या संघाने. विजयासाठी हा अंतिम फेरीचा सामना जिंकण्यासाठी 103 धावांची गरज आहे. 8 षटकांमध्ये 103 धावा कराव्या लागतील जर ही स्पर्धा टाउन टायगर संघाला जिंकायची असेल. या ठिकाणी टिकविलोन संघाने उत्कृष्ट खेळ केलाय आणि ज्या संघाने या स्पर्धेमध्ये दबाव मला 2023चा विश्वचषक आठवतोय. भारतीय संघाने सगळ्या संघावर दबाव केला होता आणि सलग 10 सामने जिंकला होता. एकही संघ भारतीय संघाला हारू शकला नव्हता. तीच कामगिरी टाउन टायगरची होती. परंतु अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर या संघाने नांगी टाकली. दिवस होता 19 नोव्हेंबर 2023. 30 पूर्णवृत्ती कुठेतरी आज टाउन टायगर संघासोबत झाली आहे असं वाटत आहे. मॅगी सामना करतोय शनी बेनुसर ज्याचं शतक हुकलं या अंतिम फेरीमध्ये. तब्बल 69 धावांची खेळी होती. 5001 रुपयांचं रोख पारितोषिक लागत होतं या खेळाडूवर. 1001 रुपयांचं पारितोषिक जिंकणारा हा खेळाडू. शतक हुकलं या अंतिम फेरीमध्ये. खूप नेहमी आठवणीत राहिला असा खेळ केलाय. या दरम्यान मॅगीने कणकणीत षटकार खेचलाय आणि आपले मनसुबे स्पष्ट केलेत. मॅगीने अजूनही क्रिकेट आणि चित्र खेळ अजूनही फक्त 12 षटकार जर ठोकले तर टाउन टायगर संघ हा सामना सहज जिंकेल. फक्त 12 षटकार, 4 चेंडू आणि 8 धावा. फक्त 12 षटकार 48 चेंडू मध्ये टोलवायचे आहेत. त्यातला एक षटकार बसलाय, एक चौकार आलाय. 12 षटकार जर ठोकले तर हा सामना एकतर्फी होऊ शकतो. एक षटकार आलाय, अजूनही 11 षटकारांची गरज. 12 धावा झाल्यात. प्रति षटकामागे सरासरी 15 धावांची असेल. प्रति षटकामागे 13 ते 14 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल या संघाला. तर
एक षटक 13 धावा आणि 13 धावांच्या सरासरीने जर हा संघ खेळत राहिला तर निश्चितच हा सामना टाउन टायगर संघ प्रति षटकामागे हा सामना जिंकायचा असेल तर 13 धावांची गरज आहे। पहिल्या षटकात 13 धावा आल्यात। मी अजूनही सांगतोय हा सामना संपलेला नाहीये, अजूनही हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये संपणार आहे। निश्चित प्रति षटकामध्ये 13 धावांची गरज आहे। पहिल्या षटकात 13 धावा आल्यात, अजूनही 11 षटकार मारले तर हा सामना होऊ शकतो। त्याच्यामध्ये पहिला चौकार गेलाय आणि हा चौकार आणि मंगेश जो उत्कृष्ट कामगिरी करतोय, या मंगेशवर भिस्त असेल या टाउन टायगर संघाची। राजू शेख शेवटपर्यंत राहिला तर हा सामना टाउन टायगर सहज जिंकू शकतो, कारण क्रिकेट हा निश्चितीचा खेळ। शेवटच्या 6 चेंडूमध्ये 36 धावा करण्याची कामगिरी करू शकतो एखादा खेळाडू। या दरम्यान निर्धाव चेंडू, हरकत नाहीये, अनुभवी गोलंदाज करतोय सप्पन स्वामी। पहिल्या चेंडूवर चौकार गेलाय, त्यानंतर जे कमबॅक म्हणतात ते कमबॅक हेच। प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज, या षटकात अजूनही 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज। या दरम्यान कदाचित आजच्या दिवसातला हा सर्वोत्कृष्ट फटका होता। सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये टोललेला खणखणीत 1 बाउन्स चौकार। 3 चेंडूमध्ये 8 धावा, अजून 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज। मंगेशसाठी पारितोषिक आले। जर मंगेशने हा सामना अर्धशतक करून जिंकवला तर फारुख बागवान यांच्या वतीने 1001 रुपयांचं रोख पारितोषिक। या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जर हा सामना मंगेशने जिंकवला तर आणखीन एक पारितोषिक आले मास्टर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 1001 रुपयांचं रोख पारितोषिक। कारण आम्हाला पारितोषिकापेक्षा एक रंगतदार सामना पाहायला नक्कीच आवडेल। दोन्ही संघ आमचे स्वतःचे आहेत, दोन्ही संघ आमचे जवळचे आहेत, दोन्ही संघ मालक आमचे जवळचे आहेत, परंतु प्रेक्षकांना एक रंगतदार सामन्याची आवश्यकता। 3 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत। प्रत्येक षटकामध्ये मी सांगतो 13 धावांची गरज, या षटकामध्ये 12 धावा आल्यात। आणि या दरम्यान एक मोठं अपील झालंय आणि अपील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हा शेवटचा चेंडू होता हाणामारीचा आणि त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय मॅगीने, परंतु मॅगी बाद झालाय। आणि अशा पद्धतीने पहिला झटका बसलाय। ज्या खेळाडूने सगळ्या धावा केल्या होत्या तोच खेळाडू बाद झालाय। 13 धावांची सरासरी असताना सप्पन स्वामीने चांगले कमबॅक केले, 3 चौकार दिलेत, परंतु महत्वाचा गडी बाद केलाय। मनोज जो डावखुरा फलंदाज तो जाईल फलंदाजीला। अजूनही सामना संपलेला नाहीये। जी कामगिरी मॅगीने केली आहे तीच कामगिरी यापुढील फलंदाजांना करावी लागेल। अजूनही सामना संपलेला नाही, अजूनही मला आत्मविश्वास वाटतोय हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये संपणार। 13 धावांची सरासरी आली होती, 25 धावा 2 षटकात झाल्यात। अजूनही जवळजवळ 75 धावांची गरज, 78 धावांची गरज। यानंतर एक हाणामारीचं षटक असेल, जे फलंदाजीचा पॉवर प्ले असेल, ते हे फलंदाज कधी घेतात ते सुद्धा पाहूया आपण। धाव संख्या झाली 2 षटकाच्या अखेरीस 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात। सचिन निंबाळकर पुणेकडून गोलंदाजीला आलाय आणि सचिन निंबाळकरचा कणकणी ठोकलाय राजू शेख। सेट ऑन फायर, राजू शेख याला ही करामत करावी लागेल।
मी आधी सांगितलंय फक्त 12 षटकार जर मारले तर हा संघ जिंकेल. अजून 10 षटकारांची गरज. 10 षटकार मारले तर हा सामना सहज जिंकेल. सचिन निंबाळकरवर केलेला हा प्रहार पहिल्या चेंडूवर. या दरम्यान उत्कृष्ट कमबॅक. कमबॅक काय असतं तर ते हेच असतं. पहिल्या षटकार मारल्यानंतर कोणतंही मनोबल ढळून न देता या गोलंदाजांनी कमबॅक केले. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. फलंदाज चकल्याने निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राजू शेख सडन फायर. क्रिकेटची मजा येते या मैदानावर. 13 षटकांची सरासरी असताना 12 धावा खेळाडूने पहिल्या 3 चेंडूत. आणि या मैदानात दव पडलेलं नाहीये. त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज आहे. आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. जर कॅल्क्युलेशन करून तुम्ही क्रिकेट खेळलात तर हा सामना एकतर्फी होऊ शकतो. जर टाउन टायगर संघाने कॅल्क्युलेशन केलं प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज. या 3 चेंडूत 12 धावा आल्यात. अजून 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली तरी सरासरी राखतील. आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये जर 30 धावा आल्या तरी फारुख बागवान सारखा नावाजलेला फलंदाज आहे जो सहज करू शकतो. भव्य दिव्य संकल्पना असलेली ही टाउन टायगर प्रीमियर लीग आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या 100च्या वर अंतिम फेरीमध्ये आली. आणि याच अंतिम फेरीमध्ये 100 धावा करण्याची किमया साधण्याची कामगिरी करतोय टाउन टायगरचा संघ प्रयत्नामध्ये. एक मिनिट चेंडू भेटलाय. या चेंडूचं महत्व असं आहे की चेंडू थोडा जुना झालाय. फलंदाजांना फायदा होऊ शकतो. परंतु कोणता संघ हरू किंवा जिंकू हे महत्वाचं नाहीये. जी क्रिकेटची मजा या मैदानावरती या भव्य दिव्य अशा टाउन टायगर प्रीमियर लीग मध्ये येते लाईव्हच्या माध्यमातून. आज 24 लाईव्ह इव्हेंट. हजारो लोक रोज पाहतात यांचा इव्हेंट. यांच्या स्पर्धा हजारो लोकांपर्यंत लाईव्हच्या माध्यमातून हा सामना चालू आहे. 37 धावा. पुन्हा एकदा राजू शेख सेवन फायर. तुम्हारा नाम तुम्हारी पर्सनालिटी को शोभा देता है. तन मन और धन के साथ खेलने वाला यह खिलाडी. या खेळाडूने जे नाव कमवले तालुक्याच्या पटलावर ते खूप मोठे आहे. आणि जेव्हा जेव्हा महत्वाची भूमिका बजावायची असते तेव्हा राजू शेख नावाचा एक योद्धा येतो. आणि हा योद्धा हा सामना जिंकवण्याचा प्रयत्न करतो. ही सरासरी या आधीच्या डावामध्ये 100 धावा झाल्या होता त्यावेळी सुद्धा झालेली नव्हती. तीन षटकार घेतले 4 चेंडूमध्ये. ही सरासरी 100 धावा असताना सुद्धा झालेली नव्हती. ती सरासरी टाउन टायगर संघ राखतोय. 2 बलाढ्य संघ 100 धावा करणारा टिकू 11 विरुद्ध 100 धावांचा सहज पाठलाग करण्याचे प्रयत्न करणारा टाउन टायगर. जब जब मैं बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निकल रहा हूं अशा पद्धतीने खेळी करतोय राजू शेख. राजू शेखने पुन्हा पॉइंट शेट ठेवलेला आहे. हेमंत लोखंडेकडे गेला चेंडू. 1 धाव. बऱ्याच वेळानंतर मैदानावर आलेली ही पहिली धाव आहे. मी सुरुवातीला डाव चालू असताना सांगितलं होतं फक्त 12 षटकारांची गरज आहे. त्यातले 5 षटकार तुम्ही ठोकलेत. अजूनही 7 षटकार मारण्याची गरज. मनोजला राजूबाईची साथ द्यावी लागेल. 19 धावा कुठल्यात. मनोज मोठा प्रयत्न परंतु मनोज सुद्धा यशस्वी झालाय. 50 धावा. 3 षटकांमध्ये 50 धावा. अजून 3 षटकांमध्ये 53 धावा.
दोन्ही संघ आमच्या जवळचे असले तरी सामना बघतानाची जी मजा येते ती खूप वेगळी आहे. 53 धावांची गरज 5 षटकात. कोणी विश्वास होणार नाहीये. रात्रीचे 11 वाजायला आलेत आणि एक थरार या कारल्याच्या जवळच्या मैदानावर चालू आहे. समोरच्या संघाने केलं 102 धावा, समोरच्या संघाने 103 धावांचा टार्गेट घेऊन गेलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावांची खेळी केली आहे आणि सामना कुठेतरी असं वाटतोय की 7 ते 8 षटकात संपेल. 5 षटकांमध्ये 50 धावा, प्रति षटकामागे 10 धावा. राजू शेख, तुम्हारा नाम तुम्हारी पर्सनैलिटी को शोभा देता है. तन मन और धन के साथ खेलने वाला एक खिलाडी. याचा खेळ जेवढा मोठा आहे, याची चिडचिड झाली की अजून उगवतो. मी आधी सुद्धा सांगितलं होतं, मैं जब जब बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निकलो, असा खेळ करतोय राजू शेख. टिकू 11 संघ सुद्धा आमच्या जवळचा आहे. टाउन टायगर सुद्धा आमच्या जवळचा आहे. परंतु क्रिकेटची जी गंमत बघायला येते, जी मजा, रात्री 11 सव्वा 11 वाजता थरथरणारे सगळ्यांचे पाय, कोणता संघ जिंकेल हारेल, लाईव्हच्या माध्यमातून पाहणारे हजारो प्रेक्षक. या दरम्यान मात्र राजू शेखने एक मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तीरफळा बाद झालाय. फक्त 10 धावांची गरज आहे प्रति षटकामागे आणि हा संघ या ठिकाणी राजू शेखने एक मोठी चूक केली. मनोजने सुद्धा एक षटकार मारला. राजूभाईने 3 षटकार, त्यानंतर मनोजने एक षटकार. जवळजवळ 5 ते 6 षटकार मारले त्या डावामध्ये. मी सांगितलं होतं 12 षटकारांची गरज आहे, 6 षटकार खोचलेत. या ठिकाणी फारुख बागवान यांच्यासाठी पारितोषिक आले 501 रुपयांचं. 501 रुपये त्यांनी जर विजयी चौकार मारून आले तर 501 रुपयांचं पारितोषिक आले राजूभाई शेख यांच्याकडून. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. अजूनही कोणता संघ जिंकेल हे सांगू शकत नाहीये, परंतु 3 षटकांमध्ये 50 धावा करून परतलाय राजू शेख. या ठिकाणी हजारोंचं पारितोषिक आहे. सुधीर शेलार जो आनंद लुटतात. रात्री 11 वाजता सुद्धा मैदानावर उपस्थित प्रेक्षक या ठिकाणी हवेत मारलाय. पाहूया काय होतंय, परंतु हा सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा ठिकाणी मनोजने सुद्धा आपली नांगी टाकली आहेत आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर येतो टाउन टायगर संघ. धीरज ज्याच्यावर बोली लागली होती पाठवायचा का नाही, पाहूयात काय करतोय. धीरजला फक्त 7 द्यावी लागेल. प्रति षटकामागे 10 धावांची गरज. वेल प्ले मनोज, थोडासा संयम राखला पाहिजे होता तू. 2 षटक संयम राखला असता. षटकार चौकांची गरज नव्हती. प्रति षटकामागे फक्त 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. कमबॅक का असतं पराग औरंगेच्या, टिकू दीक्षित सरांच्या या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं कमबॅक का असतं. षटकार चौकारांची अतिभाषी होत असताना सप्पन स्वामीने संयम ठेवू दिला नाहीये. पराग औरंगेने संयम ठेवू दिला नाहीये. विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठरलाय सप्पन स्वामी. त्याने 2 गडी बाद केलेत. राजू शेख सारखा मोहरा बाद केलाय, त्यानंतर मनोज सारखा डावखोरा अष्टपैलू खेळाडू बाद केलाय. आता मात्र पूर्णपणे भिजता असेल
फारुख बागवान या धडाकेबाज फलंदाजावर, त्याला साथ द्यायला गेला धीरज. या ठिकाणी फारुखने टोलण्याचा प्रयत्न केला, पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण चौकार गेला असं वाटलं होतं, परंतु चौकार वाचवलाय सचिन निंबाळकर या खेळाडूने. हा तोच खेळाडू ज्याला 4 षटकार घेतले होते राजू शेखने एका षटकामध्ये. आता मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. अजूनही 50 धावांची गरज आहे. या ठिकाणी एक अपील केलं होतं, पण शोल्डरला चेंडू लागल्यामुळे हा पंचांनी बाद ठरवलाय. आता 53 धावा झाल्यात, फक्त 3 षटकांची ओढ टाकली आहे. एकदा सप्पन स्वामीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 3 षटक, फक्त 3 रन दिलेत. आता 50 धावा हव्यात शेवटच्या 4 षटकात. फारुख बागवान यांच्यासाठी पारितोषिक आले 501 रुपयांचं. जर हा सामना त्यांनी जिंकवला तर त्यांना 501 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल राजूभाई शेख यांच्याकडून. सप्पन स्वामी यांनी 100 धावाच्या मध्ये 50 धावांच्या मध्ये फक्त 3 धावा दिल्यात. 50 धावा असताना फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. सुपरस्टार राजू शेख याला तिरफळा बाद केलाय. या ठिकाणी धीरजवर पारितोषिक आहे. जर त्याने हा सामना जिंकवला तर राजूभाई शेख यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. फारुख बागवान फक्त 6 षटकार मारावे लागतील आणि एकतर्फी सामना होऊन जाईल. आणि ती किमया तुम्ही याआधी बरीच वर्ष केलेत. आजच्या दिवसात सुद्धा 4 षटकार मारलेत, फक्त 6 षटकार. तीन षटकांवरती 501 रुपयांचं अमित शेट्टी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. परंतु फारुख चला शेवटचे 20 मिनिटं झाले त्या मैदानावरचे. आपले 4 षटकं बाकी आहेत. आता मात्र कुठेतरी शनी बेनुसर ज्याचं शतक हुकलं होतं तो पुन्हा एकदा गोलंदाजीला आलाय. चार चेंडू 50 धाव असताना मिड विकेट मध्ये जोडलाय. सप्पन स्वामीकडे आलाय. फक्त एकच धाव. 1 धावेने फरक पडणार नाहीये. टिकू 11 संघाला फरक पडेल टाउन टायगर संघाला. टिकू 11 विरुद्ध TT 11 या 2 संघांमध्ये रंगलेला हा धडाकेबाज महाअंतिम फेरीचा सामना. या दरम्यान बॅटची वरची कड घेऊन गेला थर्ड मॅनच्या दिशेने. फक्त 1 धाव. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतो हा गोलंदाज शनी बेनुसर. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वे षटक घेऊन आलाय. अजूनही सामना गमावलेला नाहीये. फारुख बागवान जोपर्यंत उपस्थित आहे तो 5 ते 6 षटकार खेचण्याची ताकद ठेवतो. पहिला षटकार आलाय. कदाचित अजून एखादा षटकार बाकी आहे. या ओव्हर मधला पहिला षटकार आलाय. मी जे बाकी दिवसभर दर्शवलंय ते खरं ठरतंय. फारुख बागवानने जर मैदानावर टिकला तर विश्वास ठेवा 1 ओव्हर ठेवून हा सामना जिंकू शकतो टाउन टायगर संघ. फारुख बागवान आणि धीरज या दोघांना ही किमया साध्य करावी लागेल. दोन्ही संघ स्थानिक, दोन्ही संघ असोसिएशनचे, दोन्ही संघ लोकल. टिकू 11 सुद्धा आमच्या जवळचा संघ, टाउन सुद्धा आमचा जवळचा संघ. परंतु क्रिकेटची रंगत आणि गंमत या सामन्यात पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अजून एक षटकार. मी याआधी सांगितलं होतं अजून एक षटकार घेतला तर 501 रुपयांचं पारितोषिक. आता मात्र पूर्णपणे फारुखने जो आपला फारुख बागवानला संयम राखून खेळावं लागेल. अजूनही ही मॅच संपलेली नाहीये. तेवढीच चांगली गोलंदाजी करणारा शनी यावेळी मात्र पूर्णपणे सप्पन स्वामीची आपण तारीफ करू तेवढी कमी. या आधीच्या षटकामध्ये 3 फक्त, परंतु त्याच्या मेहनतीवरती पाणी फिरतं. बेनुसर ज्याचं शतक हुकलं होतं
त्याने दोन्ही षटकांमध्ये मार खाल्लाय आणि या दरम्यान एक मोठं अपील झालं होतं आणि या अपीलचा या दरम्यान हेलिकॉप्टरचा खणखणीत स्ट्रेट डाव मारला सीमारेषेच्या अगदी जवळ. एक धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र धीरजने जीव दिलाय. तुझ्याकडे तोंड आहे, तू नाही बोलू शकतो पण तू नाही बोलू शकला नाही आणि अशा पद्धतीने महत्वाचा गडी बाद झालाय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता धीरज. 18 चेंडू आणि 38 धावा. चेंडू आणि 35 धावा. अजूनही 12च्या सरासरीने 68 धावा. 5 षटकात 68 धावा. 68. एक 2 मिनिटं ब्रेक राहील पाण्याचा. 2 मिनिटात तुम्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. एक सुपर ओव्हर असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, क्रिकेटचा हा रंगारंग थरार फारुख बागवान हा केंद्रबिंदू ठरला या स्पर्धेतला. आणि आता रफिक बापूवर संपूर्ण भिस्त असेल टिकू इलेव्हनची. हा भव्य दिवस 5.5 फुटी चषक कोणता संघ उचलेल या स्पर्धेमध्ये एक महत्वाचं म्हणजे फक्त एकच चषक ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे या स्पर्धेचं महत्व जास्त वाढतं. 4 संघांमध्ये फक्त एकच भव्य दिव्य चषक आहे. 18 चेंडू आणि 12 धावा. फारुख बागवान हा विजयामध्ये अडचण ठरतोय का पाहूया, की सप्पन स्वामीचा संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय पाहूया. अठरा चेंडू 35 धावा. रात्रीचे 11:17 झालेत आणि तरी सुद्धा वातावरण गरम आहे, कारण की सामना अति गरम होत चाललाय. कदाचित आजच्या दिवसातील आज शेवटचा धडाकेबाज शेवटचा सामना असेल. फक्त मी आधी सुद्धा भाकीत दिलं होतं, दिवसभर मी भाकीत देतोय की कुठे कुठे काय काय होईल. मी एक भाकीत दर्शवलं होतं, जर 12 सिक्सर मारले तर हा संघ सहज जिंकेल.
या दरम्यान पुन्हा एकदा फक्त लेट कटची एक धाव फारुख बागवानला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केलाय या खेळाडूने. नागेश नागमणी घेऊन फलंदाजीला गेलाय. हे षटक रफिक बापू जो अनुभवी खेळाडू आहे, फारुख बागवान आणि रफिक बापू गेले 25 वर्ष एकत्र खेळतात, त्यामुळे त्याच्या प्रत्येक चाल ही फारुखला माहिती हा काय गोलंदाजी करतो. म्हणून सांगतोय हे षटक या स्पर्धेच्या साठी महत्वाचं षटक आहे. ही स्पर्धा नाही तर या सामन्यासाठी हे महत्वाचं षटक आहे. या ठिकाणी बरेच प्रेक्षक आहेत, काही फारुख बागवानच्या संघाच्या वतीने आहेत तर काही टिकू इलेव्हन संघाच्या वतीने आहेत. परंतु क्रिकेटची मजा आहे शेवटच्या क्षणापर्यंत रोखून श्वास रोखून धरणारा हा सामना चाललाय. अंतिम फेरीचा सामना चाललाय. या दरम्यान पंच फ्रान्सिस यांनी बऱ्याच वेळाने एक निर्णय दिला वाईड. उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. वाईड चेंडू आतापर्यंत कोणी टाकले नव्हते, परंतु हा चेंडू वाईड गेलाय. सोळा चेंडू आणि 33 धावांची गरज. अजूनही प्रति षटकामागे 12. या दरम्यान काय होतंय पाहूया. आणि षटकार माझं बाकीत पुन्हा एकदा खरं ठरतंय. कोणत्या तरी एका संघाच्या दिशेने हा षटक महत्वाचा असणार आहे. या षटकामध्ये कोण संघ जिंकेल आणि कोण हारेल हे ठरणार आहे. आणि आता फारुखने आपल्या बाजूने हा सामना वळवलाय. 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. प्रति षटकामागे 12 धावांची गरज. आणि मी पाहिलेले जे लहानपणापासून जे बरेच सामने असतील त्यातला एक थरारक सामना मी या ठिकाणी याची डोळा बघत आहे. 103 धावांचं आव्हान असताना डे नाईट क्रिकेटमध्ये ते आव्हान सहज पार होते की असं वाटू लागलं आहे. पुन्हा एकदा फारुख या मात्र वेळी चूक झाली असं वाटतंय. आणि ही चूक कदाचित टाउन टायगर क्रिकेट संघासाठी महाग पडेल. पुन्हा एकदा बापूने सामना आपल्या सामने वळवलाय. या आधीच्या चेंडूवर षटकार होता, सामना टाउन टायगरकडे गेला. या चेंडूवरती बाद झालाय, सामना टिकू इलेव्हनकडे गेला. आता मात्र फक्त 4 षटकारांची गरज आहे. जवळजवळ 9 षटकार ठोकलेत. 12 षटकारांची गरज मी बोलतोय. 9 षटकार ठोकलेत. अजून पण 3 षटकार बसले तर हा सामना वन साइड होईल. या ठिकाणी फारुख बागवान जेवढी तारीफ करतो तेवढी कमी. उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, परंतु प्रत्येक षटकानंतर 2 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा माझं बाकीत खरं ठरलंय. या षटकामध्ये एक चेंडू आधी हा सामना टाउन टायगरकडे गेला तर दुसरा चेंडू हा सामना टिकू इलेव्हनकडे गेला. परंतु क्रिकेटची जी मजा आहे, विजेता उपविजेता कोणी येऊ, परंतु प्रेक्षकांना, स्थानिक खेळाडूंना आणि लाईव्हच्या माध्यमातून असणाऱ्या हजारो प्रेक्षकांना एक रंगतदार सोहळा दिवसभरात पाहायला मिळाला. आणि त्या सोहळ्याची सांगता जर अशी होणार असेल तर हा एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. षटकार घेतला आणि त्यानंतर बाद केलाय. बापूने कमबॅक काय असतं तर कमबॅक हेच असतं. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर मारलाय. आता मात्र पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा तेच बाकीत, पुन्हा एकदा तोच षटकार. एक षटकार एक गडी बाद, पुन्हा एकदा षटकार. आता मात्र पुन्हा एकदा टाउन टायगरकडे उत्साहाचं वातावरण. एखाद्या रात्रीचे 11:30 वाजलेत आणि IPLचा जो थरार चालू असतो तोच थरार आज लोणावळ्यामध्ये घडताना दिसतोय. मी सांगितलं होतं या षटकामध्ये बाकीत दर्शवलं होतं की सामना कोणत्या तरी एका संघाकडे वळेल. पुन्हा तेच झाले. अजून एक षटकार आला. या दरम्यान पॉइंटला टोललेला हेमंत लोखंडे एकदा दुसरीकडचा प्रयत्न होऊ शकतो आणि दुसरी धाव घेताना धाव बाद होण्याची संधी निर्माण झाली होती. 12 चेंडू 20 धावा, सोपं आव्हान.
12 चेंडू आणि 20 धावा. सोपं आव्हान. $38 नहीं 68. लाइव में तुम देख सकते हो ना यार. एक सोपं आव्हान आहे. तुम्ही रोज क्रिकेट खेळता, मला वाटत नाही 12 चेंडू मध्ये 20 धावा रोखू शकतो. परंतु सचिन निंबाळकर नावाजलेला अष्टपैलू खेळाडू परागने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकात त्याला तब्बल 3 षटकार बसल्यानंतर सुद्धा परागने त्यावर विश्वास दाखवलाय. परंतु याच दरम्यान सप्पन स्वामीची एकदा मी जोरदार तारीफ करेल. 83 मध्ये त्याने फक्त 3 धावा दिल्या होत्या एका षटकात. म्हणजे 5 षटकांमध्ये तब्बल 80 धावा दिल्यात या संघाने. या आधीच्या षटकात 3 धावा दिल्या होत्या फक्त. 83 धावा झाल्यात. म्हणजे 5 षटकात तब्बल 80 धावा कुठल्यात. बारा चेंडू 20 धावा. शेवटचा थरार रंगारंग महोत्सव क्रिकेटचा जत्रा ज्या अपेक्षेने ही स्पर्धा आयोजित केली होती. टिक्युलन संघ, आमचा स्थानिक संघ, टाउन टायगर सुद्धा स्थानिक, चारही संघ स्थानिक होते. परंतु क्रिकेटची जी गंमत आज या मैदानावर झाली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र सचिन निंबाळकरने कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट चेंडू टाकला होता. हे षटक या सामन्यासाठी महत्वाचं आहे. याआधी सांगितलं होतं बापूचं षटक महत्वाचं होतं. हे षटक सुद्धा महत्वाचं आहे. या षटकात जर 10 ते 12 धावा गेल्या तर निश्चितच हा संघ टाउन टायगर विजय होऊ शकतो. परंतु फक्त 6 ते 7 धावा गेल्या तर शेवटच्या षटकामध्ये 14 धावा करणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र एक मोठं अपील करतोय पराग. 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू 20 धावांचा आव्हान असताना 10 चेंडू 20 धावा. 5 ते 6 धावा गेला तर संघ अवघड जाऊ शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र सचिन निंबाळकरने या सामन्याचं पारडं पुन्हा एकदा टिक्युलनकडे झुकवलं असं वाटतंय. मी या ओव्हरमध्ये या सामन्याचं पारडं फिरेल हे सांगितलं होतं. पहिले 3 चेंडू निर्धाव ठरलेत. अजून 3 चेंडूमध्ये फक्त 4 ते 5 धावा दिल्या तर हा सामना टिक्युलन हा भव्य दिव्य चषक सहज जिंकू शकतो. परंतु क्रिकेटांचा खेळ शेवटच्या षटक कोणाचा यावर ठरेल. शेवटला जर 12 धावा आल्या तर संघ जिंकू शकतो. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारला. पाहूया काय होतंय. एक धाव पुन्हा दुसरी घेण्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा सहज पूर्ण करेल कारण की चेंडू खूप लांब गेलाय. पण या ठिकाणी पराग आवरंगे यांच्याकडे थोडी थेट फेकी आली असती तर बाद झाला असता. 3 धावा झाल्यात. 2 चेंडू शेवटचे. या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर 3 धावा आल्यात. आठ चेंडू 17 धावा.
या दरम्यान पुन्हा एकदा डोक्यावरून जाऊ शकतो, डोक्यावरून जाऊ शकतोय मी सांगितलं होतं आणि ती चुकी केली, इथे घाई केली ओव्हर थ्रो मध्ये. आणि या दरम्यान ओव्हर थ्रोचे अजून 2 धावा गेल्या असत्या, परंतु बाप्पी जो अनुभव खेळाडू सामन्याचं चित्र अलटी पलटी, सामन्याचं चित्र अलटी पलटी असं होत चाललंय. दबाव काय असतो तर दबाव हाच असतो. 7 चेंडू आणि 15 धावा. जर एक चौकार आणि षटकार आला तर हा सामना टाउन टायगर कडे वळेल, परंतु जर 1 आणि 2 धावा आली तर खरंच सांगतो हा सामना टाउन टायगर संघाला अवघड जाईल. शेवटच्या षटकामध्ये एक चौकार किंवा षटकार आला तर हा सामना सहज होईल. पाच धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. या दरम्यान पुन्हा सिंगल. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकात 14 धावा. जर पॉइंट नुसार पाहिलं तर मी 60 टिकू 11 आणि 40 मार्क टाउन टायगरला देईन. 60-40 हा सामना माझ्यासाठी. 60 आणि 40. 6 चेंडू आणि 14 धावा. शेवटचं षटक कोणावर विश्वास दाखवेल पराग औरंगे. कदाचित हा करण्यासाठी एक काटेरी मुकुट घातलेला क्षण असेल. जो गोलंदाज गोलंदाजी करेल त्याला या 14 धावा रोखाव्या लागतील. जर सामना बरोबरीत सुटला तर अजून एक ओव्हरचा सामना पाहायला मिळेल इथे प्रेक्षकांना. त्यामुळे 6 चेंडू 14 धावांची गरज असताना जर 13 धावा झाल्या तर एक षटकांचा सामना खेळवण्यात येईल. या ठिकाणी अनुभवी गोलंदाज बाप्पूवर जबाबदारी असेल या 14 धावा वाचवण्याची. कोण काय ठरतंय पाहूया. नागेश हिरो ठरतोय की बाप्पू हिरो ठरतोय. नागेश झिरो ठरतोय की बाप्पू झिरो ठरतोय या 6 चेंडूंमध्ये कळेल. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. थरार एक क्रिकेटचा महोत्सव. टिकू 11 विरुद्ध टाउन टायगर. दोन्ही संघ स्थानिक, परंतु क्रिकेटमध्ये जी लढत पाहायला मिळाली यामध्ये पैसे वसूल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या दरम्यान पाहूया काय होतंय. आणि हा एक सोपा झेल सोडला असंच वाटतंय, पण या ठिकाणी पुन्हा एकदा चूक झाली आहे. पहिल्या चेंडूवर 2 एक सोपा झेल सोडलाय. या दरम्यान खणखणीत षटकार. सेट ऑन फायर. क्रिकेटच्या या थंडीमध्ये, लोणावळ्याच्या या थंडीमध्ये प्रेक्षकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये निर्माण झालेली गर्दी, ही गरमी. 4 चेंडू आणि 5 धावा. आताच ऍक्शन रिप्लेत पाहिले. थोडक्यासाठी पहिला षटकार हुकला होता. 12 षटकारांचं मी बाकीत दर्शवलं होतं.
मी सामना चालू व्हायच्या आधी विनोद गंभीर सामना चालू व्हायच्या आधी सांगितलं 12 षटकार जो संघ मारेल तो जिंकेल. 12वा षटकार ठोकलाय. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे गंमत आणि हवा सूर मारून घेताना सामन्याची गरमी वाढत चालली आहे. अतितटीचा सामना एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याला लाजवेल असा क्रिकेटचा सामना चालू आहे. क्रिकेटचा थरार जे बाकीत दर्शवलं होतं 12 षटकार मारतील तर 12 षटकार टाउन टायगरने मारलेत. 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. नागे सेट ऑन फायर. उत्कृष्ट खेळ घेण्याचा प्रयत्न केला सूर मारून. पुन्हा एकदा 2 धावा टाळण्याचा प्रयत्न असेल. 1 धाव पूर्ण. दुसरी सुद्धा मला असं काय वाटतं सहज पूर्ण होईल. आणि या दरम्यान पुन्हा एकदा गडी बाद झाला. 7. 2 चेंडू आणि 2 धावा. सतपाल सिंग रोर. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रंगारंग. क्रिकेटचा थरार. मी कॉमेंट्री करताना सांगितलं होतं मला अभिमान वाटतोय 12 षटकार मारले तर हा संघही धाव करू शकतो. एकदा जोरदार धावा. 101 धावा मारल्यात. समोरच्या संघाच्या 102 धावा झाल्यात. टाउन टायगरने आतापर्यंत 101 धावा केल्या. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. आमच्यासाठी कोणीही संघ जिंकलेला नाही आणि कोणी हरलेला नाहीये. इथे क्रिकेटचा विजय झालाय. प्रेक्षकांना अभिमान वाटेल ऑर्गनायझरला अभिमान वाटेल असा हा महोत्सव उत्कृष्ट सामना चालू आहे. 2 चेंडू 2 धावा. या दरम्यान मात्र एक मोठी चूक केली आहे आणि 1 चेंडू डॉट. पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रंगारंग. पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण. 1 चेंडू 2 धाव. 1 चेंडू 2 धाव. एक चेंडू 2 धाव. बापू गेली 20 वर्षाचा अनुभवी गोलंदाज. टेनिस क्रिकेट मध्ये खूप अवघड असतं 2 चेंडू 2 धाव. परंतु याने हा पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. सतपाल सिंग धोनीचा जबरदस्त फॅन ज्युनियर महेंद्र सिंग धोनी. जी किमिया धोनी साधतो ती किमिया आता सतपाल सिंग रोड साधतोय का पाहूया. 1 चेंडू 2 धावा. आणि या दरम्यान मात्र हा सामना बरोबरीत सुटलाय आणि हा सामना बरोबरीत सुटलाय आणि अशा पद्धतीने हा सामना बरोबरीत सुटलाय. क्रिकेटचा विजय झालाय. टाउन टायगर संघ सुद्धा जिंकलाय आणि टिक्विलन संघ सुद्धा जिंकलाय. क्रिकेटचा विजय झालाय. दोन्ही संघांचं एकदा जोरदार अभिनंदन. कोणताही संघ हरलेला नाहीये. हे महत्त्वाचं क्रिकेटचा विजय झालाय. सतपाल सिंग रोड यांना एक संधी आली होती.